नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावणात तर सर्वांचाच उपवास असतो, त्यासाठी मी एक अशी सोपी अशी रेसिपी आज घेऊन आलेली आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. तर आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात. सगळ्यात अगोदर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मी बनवत असताना सुद्धा सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर मी इथं 2 सफरचंद घेतलेलं आहे. तुम्ही 2 सफरचंदऐवजी तुम्ही 2-3 सफरचंदसुद्धा वापरू शकता. मी इथं 2 वापरलेलं आहे. त्यानंतर साखर घेतलेला आहे, इलायची आणि मनुके. दूध वापरणार आहोत तिथं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं 2 सफरचंद घेतलेलं आहे आणि हे सफरचंद मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता हे आपण कट करून घेऊयात. सगळ्यात अगोदर मधून कट करून घेते, त्यानंतर याचे देठसुद्धा काढून घेते आणि मग त्यामध्ये बियासुद्धा आपण बाजूला काढून घ्यायचे. त्यानंतर आम्ही आता या सफरचंदावरचे साल्टसुद्धा काढून घेणार आहे मी. तुम्ही सफरचंदाला कट न करता सुद्धा त्यावरचे साल्ट काढू शकता. तर मी इथं कट करून घेतलेलं आहे आणि ह्याचे आपल्याला छोटेसे असे काप करून घ्यायचेत आपल्याला. तर इथं मी असे छोटे काप करून घेतलेलं आहे. तर मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सफरचंदाचे तुकडे टाकून घेऊयात. सगळे सफरचंदाचे तुकडे टाकून घेतल्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य टाकून घेऊया. तर मी आता सगळ्यात अगोदर इथं दूध वापरलेलं आहे. साधारण मी 1 ग्लास दूध वापरलेलं आहे. त्यानंतर मग आपण यामध्ये साखर टाकून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यानंतर इलायची पावडर करून टाकलेलं आहे मी. आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. तर मी इथं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर मी हे मिक्सरमधून ऑन ऑफ ह्या पद्धतीनं मी छान व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की हे आपलं छान असं स्मूदी तयार झालेलं आहे सफरचंदचं. तर हे मी आता एका ग्लासमध्ये काढून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता किती छान असा ॲपलची स्मूदी आपली छान तयार झालेली आहे आणि ही प्यायलासुद्धा खूप छान अशी लागते. आणि जर तुम्हाला खूप जाणवत असेल तर असं तुम्ही सफरचंदाची स्मूदी तयार करून प्या. खरंच तुम्हाला तुमचा थकवा जाणवणारसुद्धा नाही, लगेच तुमचा थकवा गायब होईल. त्यानंतर मी सजावटीसाठी मनुके घातलेला आहे. तर तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर हे स्मूदी तुम्ही कधीही करून पिऊ शकता आणि पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. तर 5 मिनटातसुद्धा तयार होणारी ही रेसिपी आणि कमी साहित्यात होणारी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या घरी हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला खरंच मोटिवेट मिळतील आणि त्यामुळे काय होईल, नवीन आणि अशा सोप्या अशा रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत, तेही अगदी सोप्या अशा रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.